नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण प्रदूषणाच्या दृष्टीने धोक्यात आले आहे. मोरबे धरणाच्या पाण्यात प्लॅस्टिक, बिस्लरी बॉटलसहित दारूच्या बाटल्यांचा खप जमा होत असून भविष्यात चिंतेची बाब निर्माण होणार आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी परिसरातील जनतेतून केली जात आहे. खालापूर तालुक्यातील मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका, संपूर्ण परिसर आणि पनवेल महानगरपालिकेच्या कामोठे व खारघर विभागाला पाणी पुरवठा करीत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. हे धरण नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचे आहे. मोरबे धरणाचा संपूर्ण परिसर हा निसर्गरम्य असून धरणाच्या उशाला जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागाने धरणाची सुंदरता वाढवली आहे. वर्षाच्या 12 महिने इथे पर्यटक, ट्रेकर्स येत असतात. पावसाळ्यात अनेक आदिवासी वाड्यांच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यात अनेक पर्यटक पावसाळी पर्यटनास येत असतात. मात्र पर्यटक येताना बिस्लरी बॉटल, थंड पेयाच्या बॉटल, प्लास्टिक पॅकमधील पदार्थ घेऊन येतात. सोबत दारूच्या बाटल्या असतात. पर्यटकांनी मौज मजा केली की हे सर्व येथील नाल्यात टाकले जाते अथवा त्याच परिसरात राहिल्याने नाल्याच्या व पावसाच्या पाण्यातून मोरबे धरणात येताना दिसून येत आहे. धरणाच्या पाण्यात प्लास्टिकच्या, बिस्लरी किंवा इतर कंपन्यांच्या बाटल्या टाकल्याने पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर अत्यंत गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. नव्हे, होतातच असे तज्ज्ञांचे मत आहे. पाण्यात पडलेल्या प्लॅस्टिकचे ऊन आणि वाऱ्यामुळे बारीक तुकडे मायक्रोप्लॅस्टिक होतात. हे मायक्रोप्लॅस्टिक शुद्धीकरण प्रक्रियेनंतरही पाण्यात राहू शकते. असे पाणी प्यायल्याने कर्करोग, यकृताचे आजार आणि वैधत्वाचा धोका वाढतो, असे पर्यावरणप्रेमी आणि माहितगार यांचे म्हणणे आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यामधून बिस्फेनॉल ए आणि फ्लॉथोलेक्ससारखी विषारी रसायने पाण्यात विरघळतात. यामुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडते. मासे आणि कासव, इतर जलचर प्राणी हे प्लॅस्टिक चुकून अन्न म्हणून गिळतात. यामुळे त्यांचे अन्ननलिका ब्लॉक होऊन त्यांचा मृत्यू होतो आणि माणसालाही ते धोकादायक असते. प्लॅस्टिक कुजायला शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे धरणातील पाणी दूषित होते आणि पाण्याचा नैसर्गिक दर्जा खालावतो. हजारो बाटल्या साठल्यामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होतो. धरण किंवा कालव्याच्या दरवाजांमध्ये प्लॅस्टिक अडकून पाणी पुरवठा खंडित होऊ शकतो. हे धरण विस्तीर्ण असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेतून केली जात आहे. सर्वात धोकादायक बाब म्हणजे अशी की हे धरण नवी मुंबई आणि पनवेलच्या परिसरामधील अनेक शहर वस्तीला पाणी पुरवठा करणारे आहे. पण आज हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले. शासनाने याबाबत वेळीच काळजी घेण्याची आणि दक्षता घेण्याची मागणी परिसरातील जनतेतून केली जाते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.